तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग 3 मध्ये. आणि आज आपण सकाळी लवकरच चाललेलो आहोत धामणगावला आपली ब्लॅक क्वीन घेऊन. हे आमचे मोठे बंधू, आमची सपोर्ट सिस्टीम. आता आपण पोहोचलो धामणगावला, कारण मला ही गाडी घेऊन जायचं होतं रांजणगावला लोडिंगला. कारण याच्यावर असलेले ड्रायव्हर संदीप भाऊ यांना आलता अंग सोडून ताप. जरा आजारी होते. आमचे मोठे बंधू करत होते टायरची कंडिशन चेक. त्यांना म्हणलं जिथं फुटल तिथं बटन. त्यांनी घेतली गाडी रिवर्स आणि टाकला फस. मला वाटलं चालले काय ना गाडी घेऊन. अच्छा हमको सिखा रिया है. पण तसं काय नव्हतं. लगेच त्यांनी पुढे जाऊन हँडब्रेक टाकलं आणि मला लगेच बसवलं ड्रायव्हर सीटवर. थोडं पुढं आलं का महिन्याला लागली भूक. मग काय, नवीन पंप झालाय भारतचा आता धामणगावला. तेथे टाकलं लगेच डिझेल. मग काय, पंपावरून गाडी बाहेर काढली आणि आज होती अमावस्या. त्यामुळे अमावस्याचं पूजन करून घेतलं गाडीचं. पूजा केली आणि निघलो तिथून. तर पाहतोय तर काय काय मस्त सीन आहे या घाटात. लेकिन एक सेकंड, क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. घाटात सीन चांगला असल्यामुळे फोटोशूट करत होते. मग पुढे आलो काय, आपण लागलो नगर बायपासला. हा असा जबरदस्त बायपास झालाय ना, एकदम खतरनाक. पुढे आलो सुप्याला आणि घेतला महिन्यासाठी हार. कारण बापाची शिकवण आहे, ज्या लक्ष्मीमुळं आज घरात लाख येतात ना, तिला 1500 खर्च करायला कधी मागं नाही पाहिजे. सुप्याच्या बेकरीमधून घेतलंय माझ्यासाठी नानकेट्स आणि भाकरवडी, कारण मला पण टाइमपास खायला आवडतं जास्त. पुढे आल्यानंतर केला सुप्याच्या टोलना किंवा नाश्ता. आणि मग काय, निघली गाडी भिंगरीसारखी. ट्रान्सपोर्टरचा फोन येत होता लोडिंगसाठी. फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर. मग काय, पोहोचलो रांजणगावला MIDC मध्ये. आणि इथं मस्तपैकी अशी आय लव कारेगावची पाठी लावली होती. लेफ्ट राईट करत आपण पोहोचलो कंपनीच्या गेटवर. कंपनीच्या गेटवर आल्यावर कंपनीत माल पाहायला गेलो तर माल अजून रेडीच नव्हता. मालाला पॅकिंग बाकी होती. Transportला काम जल्दी हो म्हणायचं आणि आपलं काम आधी पोटवर गायचं मग जायचं. शाबाश. रोडवर नव्हती जागा, मग लावली कंपनीच्या गेटवर आडवी गाडी आणि करायचा आता आराम. कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. लाईक करा, फॉलो करा.